प्रीतम सर, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तुम्ही फक्त माझे भाऊ नाही आहात, माझे दीर नाही आहात, तर तुम्ही माझे चांगले मित्र आहात। तुम्ही मैत्रीच्या नात्याने तुम्ही माझ्याशी बोलू शकता, तुम्हाला जे काय वाटते तुम्ही मनमोकळेपणाने तुम्ही माझ्या समोर मांडू शकता। प्लीज बोला आता तरी। प्रीतम सर, तुम्ही त्रासात आहात आणि तुम्हाला असं त्रासात बघून मी कधीच आनंदात नाही राहू शकत। त्यामुळे प्लीज मी विनंती करते, बोला काय झालंय, काय घडले, प्लीज मला सांगा। प्रीतम सर, काय करताय तुम्ही? उठा उठा, काय चाललंय तुमचं? अरे मला माफ कर। हो, अरे दादा ना खरंच खूप लकी आहे। दादा काय हे अख्खं किर्लोस्कर कुटुंब खूप लकी आहे की तू आमच्या आयुष्यात आहेस। पण पारू, जसे आपल्या आयुष्यात चांगली लोक असतात ना, तसेच वाईट लोक पण अचानक आपल्या आयुष्यात येतात आणि अख्ख्या आयुष्याची ढवळाढवळ करून टाकतात। गेले काही दिवस माझ्या बरोबर खूप काही होतंय पारू। खूप गोष्टी लपवल्यात तुमच्यापासून, जाणून बुजून नाही लपवल्यात, पण मला असं वाटत होतं की मी एक गोष्ट केली की मी त्यातून बाहेर पडेन, पण मी अजून 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 अडकत गेलो त्याच्यात। एक मिनिट प्रीतम सर, प्लीज मला आता तरी शांतपणे सांगा, काय झालंय? प्रीतम, हे बॅग काय आहे? हे तुला आपल्या कामगार कल्याण हॉस्पिटलला नेऊन पोचवायचे आहेत अर्जंटली। थँक्यू सर। येस। दीड लाखाचे 2 लाख झाले। काय? हो, हे सगळे पैसे तुझे। आता तुझ्याकडे 2 लाख झालेत ना, आपण अजून खेळू। आपण अजून खेळूया, आजच सगळे रिकवर करू। तुझ्याकडे घरी काहीतरी सोनं नाणं असेलच, दागिने असतीलच, ते पण येताना घेऊन ये। आणि जिंकल्यानंतर आपल्याला ते सगळं परत घरीच घेऊन जायचंय। मी हार लावतो। ये जिंकलो। माझ्या बरोबर जे काही होतंय ना, त्याला दिशा कारणीभूत आहे पारू। दिशा करते, सगळं चिठ्ठ्या लिहून मला ब्लॅकमेल करते आणि स्वतः समोर येत नाही। प्रीतम सर, मी काय बोलू? प्रीतम सर, हे सगळं तुम्ही सगळ्यांना का नाही सांगितलं की त्या दिशा मॅडमने तुम्हाला ब्लॅकमेल केले म्हणून? कोण कुठल्या दिशा मॅडम साठी तुम्ही स्वतःचा जीव द्यायला निघालात? मला कळत नाहीये सर, असा विचार तरी कसा येऊ शकतो तुमच्या डोक्यात? एकदा तरी घरातल्यांचा विचार करायचा होता ना प्रीतम सर। पारू, अगं माझ्यामुळे ती दिशा तुम्हा सगळ्यांना त्रास देत राहणार। ती मला ब्लॅकमेल करणार आणि मला सांगणार की तू हे कर, तू ते कर, आणि नाही होणार ग माझ्याने पारू तुम्हाला त्रास देणं। तिने आत्ताचे मला करायला सांगितलंय ना, ते करण्यापेक्षा मी मरण पत्करेन। मी मेलेलं बरं आहे पारू। प्रीतम सर,
पुन्हा असं अभद्र बोलायचं नाही हा. मला सांगा, असं नेमकं काय करायला सांगितलंय त्या दिशा मॅडमनी? तिने मला दादाचा अपमान करायला सांगितलं. ती म्हणते की उद्यापासून आदित्य आणि पारूला नोकरासारखं वागवायचं, त्यांना कामं सांगायची. काय? आणि हे सगळं तिला माझ्या थ्रू करायचं आहे. मी सांगायचं दादाला की तू हे काम कर, तू ते काम कर. मी कसं सांगू त्याला? कसं जमणार आहे? तू माझ्यासमोर दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. तिने मला दुसरं काही सांगितलं असतं ना, की तिच्या पाया पड, काही दुसरं काही सांगितलं असतं ना, मी केलं असतं. पण हे कसं करू मी पारू? सांग मला. पारू, माझा भाऊ माझा अभिमान आहे आणि त्याच्यासोबत असं वागणं मला या जन्मात झेपणार नाही पारू. म्हणून मी हे सगळं केलं. प्रीतम सर, तुम्ही नका काळजी करू. मी आहे तुमच्यासोबत. आणि अजून एक गोष्ट ध्यानात ठेवा, यापुढं असा विचार सुद्धा कधीच मनात सुद्धा आणायचा नाही. शांत व्हा. सगळं ठीक होईल. नाही यार, मला खरंच नाही माहिती कसं झालं ते, पण प्लीज तू माझी मदत कर ना. लॅपटॉप मधला डेटा खरंच खूप महत्वाचा आहे. अरे नाही, पूर्णपणे फुटलाय, पण मला खरंच असं वाटतं की डेटा रिकवर करू शकतो आपण. प्लीज प्लीज मी तुला रिक्वेस्ट करतोय, माझी मदत कर, नाहीतर माझी पूर्ण वर्षभराची मेहनत वाया जाईल. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. अरे मी बघितलं असतं, पण मी आता सध्या जरा खूप कामामध्ये आहे. ऐक ना, मित्रासाठी जरा वेळ काढ ना. अरे मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असता, पण ह्यापेक्षाही मला मोठा तपास लावायचा आहे. म्हणजे काय काय झालं? कसला तपास? शहरामध्ये जे ड्रग्सचं मोठं प्रकरण घडलं आहे ना, त्याचं CCTV फुटेज कोणीतरी चोरलेलं आहे. ते रिकवर करण्याच्या कामामध्ये सध्या मी बिझी आहे, त्यामुळे तुझं काम करायला मला वेळ लागेल. ॲक्च्युली ती न्यूज मी पण बघितली. यू राईट. तुझं काम माझ्या या कामापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. हो ना. तू 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 प्लीज त्याकडे लक्ष दे आणि प्लीज त्या नराधमांना शोधून काढ. मला तर असं वाटतं ना की त्यांना ना भर चौकात फाशी दिली पाहिजे. अरे देवा, आता काय करू मी? मी तर इथं प्रीतम सरांची बाजू सांगायला आले होते, पण आदित्य सरांनाच या अवस्थेत बघितल्यावर मला काही बी सुचत नाही. ज्या पद्धतीनं आदित्य सर त्या ड्रग रॅकेट का काय ते बोलतायत, त्यामुळं मला असं वाटते की मी काय बी सांगितलं तरी माझं ऐकूनच घेणार नाहीत. आता काय करू मी? काय बी कळना झालंय. काय बी झालं तरी प्रीतम सरांना लवकरात लवकर या सगळ्यातनं बाहेर काढायला पाहिजे.